पुण्यापासून अवघे 28 किलोमीटर असा एक किल्ला ज्याचं नाव घेतलं की छाती अभिमानाने भरून येते. सह्याद्रीच्या कड्यावर 4400 फूट उंचीवर उभा असलेला हा किल्ला पण एका लढाईने, एका बलिदानाने या किल्ल्याचं नाव आणि नशीब दोन्ही बदलून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी मावळे कोंढाण्याकडे निघाले होते. सिंहापेक्षाही धाडसी तानाजी मालसुरे. तानाजींच्या लग्न घरात तबक ठेवून ते युद्धासाठी निघाले. त्यांच्या समोर होता उदयभान राठोड, मोगलांचा किल्लेदार. रणवाद्य वाजली, तलवारी चमकल्या आणि सिंहगडाच्या तटबंदीवर इतिहास घडला. तानाजी शेवटच्या श्वासापर्यंत लढले. त्यांचा ढाल पडलाय पण छाती नाही, हा आवाज सह्याद्रीला थरारून गेला. तानाजींच्या बलिदानानंतर मिनिटभरात मावळ्यांनी किल्ला काबीज केला. पण जेव्हा बातमी शिवरायांपर्यंत पोहोचली त्या क्षणी राजा नाही तर एक मित्र रडला. तानाजींच्या वीरमरणाने शिवरायांचे डोळे भरून आले आणि त्यांच्या ओठातून उमटले शब्द आजही काळजात भिडतात. ते शब्द म्हणजे गड आला पण सिंह गेला. कोंढाण्याला नाव दिलं सिंहगड. आज हा किल्ला पुण्याच्या सर्वात आवडत्या ट्रेकिंग पैकी एक आहे. इथे पाऊल टाकलं की जणू इतिहास हात धरून आपल्याला चालायला लावतो. सिंहगड हा किल्ला नाही तर शौर्य, मैत्री आणि बलिदानाचं जिवंत प्रतीक आहे. एकदा या गडावर नक्की या आणि या सिंहाची गर्जना स्वतः ऐका.